नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. कथेचं शीर्षक आहे शर्यत 2 पिढ्यांची. कथा स्वलिखित आहे. ऐकूया. फटफटी कशीबशी उभी करून अंगणातूनच हाका देत सर्जेराव घरात घुसला. आबा, ओ आबा, आबा. ओटीवर कणग्याच्या खोलीत सगळीकडे तो फणफणत फिरत होता. त्याचा आवाज ऐकून आतल्या घरातून मालती लगबगीने पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र घेऊन आली. सर्जेराव घामाने थपथपला होता. शर्ट अंगाला चिकटला होता. डोक्यावरचे केस ओले गच्च होऊन कपाळाला चिपकले होते. घाम पुसायचंही त्याला भान नव्हतं. रागाने लाल पिवळा झाला होता. सापासारखे फुसकारे सोडत होता. काहीतरी त्रांगडं झालंय हे मालतीच्या लक्षात आलं. अशा वेळेला नवऱ्यापासून कासराभर दूरच राहायचं एवढं त्या आत्ता पोतूर शिकली होती. तांब्या भांड तिथेच टेबलावर ठेवून शिवल्या ओठाने ती आत गेली. तिची सासू मान उंचावून चाहूल घेतच होती. काय झालं ग सर्जाचं? तिने विचारलं. काय की? मालतीने खांदे उडवले. सासू पदराने घाम पुसतच चुलीसमोरून उठली. मालतीने तिची जागा घेतली. तिचे हात चालू होते आणि कान बाहेरच्या संभाषणाकडे लागले होते. सर्जेरावाच्या हाका चालूच होत्या. अरे 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 गप गप. काय आग लागली का काय गावाला? आग माझ्या कलेजाला लागली आहे. आबानं तो ओढ्या पल्लाडला बागायतीचा तुकडा कवडी मोलानं फुकून टाकला न ग. आणि सर्व पैसे घेऊन आज बाजाराला गेलाय. सर्जेराव वेडा पिसा झाला होता. आर माझ्या कर्मा, कुठून ही अवदसा आठवली. कली शिरलाय र माझ्या संसारात. हा सैतान आता सगळ्याची बर्बादी करूनच शांत होणार र बाबा. आईनं बसकण मारली. तिचे डोळे पाजरायला लागले होते. सर्जेराव पण हातातली पायातली शक्ती गेल्यासारखा झोपाळ्यावर कोलमडला. तिकडे चुलीतला धूर डोळ्यात गेल्याचं निमित्त करून मालती पण वाहणारे डोळे पुसत होती. सर्जेरावाच्या डोक्यात विचारांची मळणी चालली होती. आबा आधी असे नव्हते. आजोबा आजी गेले. सर्व सत्ता त्यांच्या हातात आली आणि आबांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. शर्यतीसाठी लागणारे बैल अस्सल, खिलारी, सुलक्षणी असतात. त्यांची अंगकांती वेलांटीसारखं कमानदार वशिंड, टोकदार, कंस करणारी एकसारखी देखणी शिंग, भक्कम सडसडीत पाय, भेदक तेज डोळे असा 32 लक्षणी बैल शोधून शोधून मिळवावा लागतो. अशा बैलाची किंमत पण लाखात असते. आबांना बैलाची पारख उत्तम होती. सीझनला 7-8 शर्यती तरी आबा जिंकायचे. ह्या बैलांचा राजेशाही थाट असतो. खूप निगुतीने डोळ्यात तेल घालून त्यांची बडदास्त ठेवावी लागते. खास खुराक द्यावा लागतो. काटक चपळ झाले पाहिजेत पण स्थूल जाडे होता कामा नये. आबा सगळं जातीने करायचे. तरुण असताना ते स्वतः धुऱ्यावर उभे राहून रिंगी पडवायचे. त्यासाठी ते स्वतःची पण काळजी घ्यायचे. खाण्यापिण्याची बंधनं, व्यायाम ह्या बाबतीत त्यांनी कधी हयगय केली नाही. धुरकरी पण कमी वजनाचा, काटक, बलवान हवा. उधळलेले बैल आवरायची ताकद त्याच्या मनगटात हवी. शर्यतीच्या वेळीसुद्धा 20-25 माणसांची गरज पडायची. ही माणसं सांभाळून ठेवावी लागायची. बैलांना टेम्पोत चढवायचं, उतरवायचं, त्यांना उन्माद चढावा, धुंदी चढावी म्हणून वाजंत्रीवाले लागायचे. फुरफुरणाऱ्या बैलांना आवरण्यासाठी धडधाकट 8-10 माणसं लागायची. आणि जर शर्यत जिंकली ते शेमले फडकावत, गुलाल भंडारा उडवत, यळकट यळकट जय मल्हार करत, विजय ध्वज नाचवत मिरवणूक काढायला माणसांचा ताफा लागायचा. त्यांच्यावर उधळायला
नोटांची ठप्पी लागायची. सर्जेराव मोठा व्हायला लागला तेव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. मोसमात 7-8 बक्षिसं मिळाली तरी बैलांचा खर्च भरून यायचा नाही. काही ठिकाणी काही वेळेला शर्यतीच्या आधी बैलांना दारू पाजायचे. ते सावध व्हावेत, संतापाने वेडे पिसे व्हावेत, असह्य यातना व्हाव्यात म्हणून त्यांना काठीने चाबकाने बेदम मारलं जायचं. पराणी मारणं, कानाजवळ खिळ्यांची पिंजरी बसवणं, इलेक्ट्रिक शॉक देणं हे तर सर्रास चालायचं. सर्जेराव हे सर्व ऐकून होता. आबा तसं करायचं की नाही त्याला माहिती नव्हतं, पण सर्जेरावाला हा क्रूरपणा सहन होत नव्हता. आबांच्या समोर तो बोलू पण शकत नव्हता. काही वेळा अमानुष अत्याचार होतात म्हणून नंतर मग कोर्टानेच बंदी आणली. पण विना काठी विना लाठी शर्यतीला परवानगी मिळाली. मग तर काय, पोलीस, खबरे, फुकट फौजदार, प्रमाणपत्र देणारे सगळ्यांनाच कुरण मोकळं झालं. मधली काही वर्ष शेतकी शिक्षणासाठी तो दुसऱ्या शहरातच होता. पदवी घेऊन डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन तो गावी परत आला. पण ती काळी माय जिच्यावर तो प्रयोग करणार होता ती कुठे होती? आबांनी ह्या शर्यतीच्या नादापायी एक तुकडा करत भली मोठी जमीन विकून टाकली होती. बापाच्या नादी लागायचं नाही, उरलं आहे ते सांभाळायचं, बायको पोराला आईला सांभाळायचं असे सर्जेरावनं मनोमनी पक्क केलं होतं. गेल्या वर्षी जेव्हा त्याच्या धाकल्या अक्षयला कळलं की त्याचे लाडके चिकू आणि गोरा शर्यतीत धावणार आहेत, तेव्हा त्यांनी शर्यत बघायचा हट्ट धरला. शर्यतीच्या वेळेला होणारा गोंधळ, उन्माद, कल्लोळ सर्जेरावाला माहीत होता. बैलच नाहीत, प्रेक्षक पण पुरेपूर ढोसून आलेले असतात. म्हणून सर्जेराव स्वतः अक्षूला घेऊन गेला. माळ रानावर शर्यतीची आखणी केली होती. शर्यतीसाठी मोकळ्या ठेवलेल्या भागाच्या दुतर्फा लोकांनी शर्यत बघायला गर्दी केली होती. चिकू, गोरा बेचैन झाले होते, बेभान झाले होते, फुरफुरत होते. त्यांच्या नजरेत ओळख नव्हती. जाडीत अडकवताना पण ते उसळ्या मारत होते. कसं बसं त्यानं जुंपलं. धुरकरी हातात कासरा धरून ठाम उभा राहिला. बैलांना धरून उभे असलेले क्षणात चपळाईने सुरक्षित जागी पळाले. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच बंदुकीच्या गोळीसारखा बैलगाडा सुटला. बैल उधळले. वाऱ्याच्या वेगाने त्यांनी निशाण गाठलं. आबा शर्यत जिंकले. पण कसा कोण जाणे? अंतिम क्षणाला धुरकऱ्याच्या हातून कासरा निसटला. बेधुंद असणारे, अफाट वेगात असणारे, वेदनांनी तळमळणारे बैल स्वतःला सावरू शकले नाहीत. गाड्यासहित ते बाजूच्या गर्दीत घुसले. एकच हलकल्लोळ माजला. माणसं जीव वाचवायला सैरावैरा धावत सुटली. कुणी तुडवली गेली. चेंगराचेंगरी झाली. खाली पडलेल्या धुरकऱ्याने धाव घेऊन कासरा पकडला. आणखीनही काही लोक मदतीला आले. त्यामुळे अनर्थ टळला. तेव्हा अक्षूला नीट दिसावं म्हणून सर्जेरावानं त्याला खांद्यावर घेतलं होतं. आंधळ्या पळापळीत अक्षू खाली पडला. आपल्या शरीराचं पांघरूण त्याच्यावर घालून जीवाच्या कराराने सर्जेरावाने त्याला वाचवलं. पण अक्षयचा पाय फ्रॅक्चर झाला. मोठ्या नशिबाने तो वाचला. सर्जेरावाला वाटलं होतं लाडक्या नातवाच्या जीवावर बेतलं होतं म्हणून तरी आबा आता शर्यत बंद करतील. पण कसलं काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. रात्री सगळी निजानीच झाली. सर्जेरावाला झोप येत नव्हती. सगळा भूतकाळ डोळ्यासमोर फिरत होता. शर्यतीच्या नादापायी झालेली बर्बादी छळत होती. अक्षूच्या आणि त्याच्या जीवावर ओढवलेला प्रसंग आठवत होता.
रात्री 1:30-2ला दिंडीदार वाजल्याचा आवाज आला. एक टेम्पो आत आला. त्यातून पांढरा शुभ्र दर्जेदार शानदार बैल खाली उतरवला गेला. रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात त्याचा बादशाही रुबाब डोळ्यात भरत होता. सहज सहज 2 लाखांचा असेल. आबांनी आणखीन 2 लाखांचा चुराडा केला होता. सर्जेराव डोक्यावर बुक्क्या मारून घेत होता. त्याच्या डोक्यात घण पडत होते. बैलांची व्यवस्था लावून पैसे घेऊन माणसं निघून गेली. ओटीवरच झोपलेल्या गणप्याने आबांना दार उघडून घरात घेतलं. सगळं काही चुपचाप चाललं होतं. पहाट व्हायला आली होती. घरात सामसूम होती. आबा गाढ झोपले होते. सर्जेराव बेचैन मनाने बाहेर आला. अस्वस्थपणे अंगणात फेऱ्या मारू लागला. मगाशी दिंडी दरवाजा उघडा राहिला होता. तो तरातरा गोठ्याकडे गेला. दार सताड उघडलं. त्याला बघून चिकू, गोरा आणि आजचा नवीन पाहुणा तिघेही खडबडून उभे राहिले. सर्जेरावाने एकदा त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. मायेनं त्यांना थोपटलं आणि दावं सोडलं. तो कोपऱ्यात सरकला. त्या उमद्या तरण्या बाण उत्साहाने मुसमुसलेल्या बैलांनी एक उसळी मारली आणि तिघेही गोठ्यातून बाहेर पडले. उघड्या दिंडी दरवाजातून सुसाट वाऱ्यावर स्वार होऊन भन्नाट धावत सुटले. गोठा रिकामा झाला होता. ते दिसेनासे होईपर्यंत सर्जेराव त्यांच्याकडे बघत होता. आणि मग एकाएकी शक्तिपात झाल्यासारखा तो तिथेच वैरणीच्या ढिगाऱ्यावर बसला. गुडघ्यात तोंड खुपसून त्याने हंबरडा फोडला. हमसाहमशी रडू लागला. कोणीतरी मेल्यावर रडावं ना, तसा. त्याचा टाहो ऐकायला कोणीही जागं नव्हतं. रिकामा गोठा आणि रिकामं मन. कथा इथे संपली आहे. धन्यवाद.